नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण एवढ्या दिवसापासून ज्या निकालाची वाट बघत होतो तो निकाल तर लागला, बट ज्या पोस्टसाठी आपण वाट बघत होतो ती पोस्टच याच्यातनं वगळण्यात आली. कारण सगळ्यांनाच माहिती की जो पेसाचा निर्णय तो कोर्टात गेलाय, आरक्षणाचा निर्णय याच्यामध्ये आला आणि म्हणून तो पेंडिंग ठेवण्यात आला 5 डिसेंबर पर्यंत. बट मध्यंतरी आता ज्याप्रमाणे TCS ने शेड्यूल दिलं होतं त्याचप्रमाणे हा रिझल्ट लागला. आता याच्यामध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कशी काय द्विधा मनस्थिती आहे आपल्या या विद्यार्थ्यांची, त्याच्यावर आपल्याला मात करून आपलं जी मनस्थिती आहे ती कंटिन्यू करून आपला फोकस आपल्याला करावा लागणार आहे. ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की तुम्हाला जे रिअलाइज होतोय, तुम्हाला जे फील होतोय ते फील मी मागच्या 1 तासापासून करतोय की मागच्या 6 महिन्यापासून एवढा काही प्रयत्न करतोय, एवढं काही रनिंग, एवढं काही अपडेट, एवढा काही अभ्यास, एवढ्या डेडिकेशनने फुल प्रयत्न, बट आपल्याच नशिबी असं का, असा सगळ्यांनाच प्रश्न पडतोय. आणि त्यामध्ये मग आपलं जे मन आहे ते मन आपल्याला सांगते की अरे वनरक्षकाचा फॉर्म नसता भरला तरी चाललं असतं, वन सर्वेक्षक किंवा वन लेखापालचा तरी फॉर्म मी भरला असता. असं कुठे ना कुठेतरी प्रत्येकाच्या मनात एक शंका ही येणारच आहे मित्रांनो, आणि ती येतेच आहे. आणि म्हणून याच्यावर एक गोष्ट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेन्युइनली, कारण की तुमच्या मनावरचं ओझं कमी करून तुमचं जो फोकस आहे तो फोकस कंटिन्यू व्हायला पाहिजे. म्हणूनच हा व्हिडिओ मित्रांनो. एक महापुरुष होते, त्या महापुरुषांकडे एक प्रसिद्ध राजा गेला. त्या राजाने सांगितलं महापुरुषाला की माझ्याकडे एवढी धनसंपत्ती, मी एवढा सर्वगुण संपन्न आहे, तरीही माझ्या मनाची चल विचल का असते, मी सुखी का नाही, मी समाधानी का नाहीये, आणि तुझ्याकडे तू एका छोट्याशा वस्त्रामध्ये, तुझ्याकडे कुठलीही साधन संपत्ती काही नाहीये, तरी तू अत्यंत समाधानी वाटतोय. मग याचं राज काय, याचं रहस्य काय मला सांगशील का? तर तो महापुरुष म्हटले की ठीक आहे, काही हरकत नाही, मी तुला सांगणार आहे. ओके, बट अट अशी असणार आहे की मी जे काही सांगणार आहे तेच तुला फॉलो करावं लागणार आहे. त्याच्यात कुठलंही तुझं वैयक्तिक मत किंवा वैयक्तिक ऍडिशनल तुला त्याच्यात करता नाही येणार. उद्या सकाळी ये, मी तुला शिकवतो आनंदी राहायचं रहस्य. ओके, सकाळी राजा गेला महापुरुषाकडे. महापुरुषाने राजाला सांगितलं की ही बादली घेऊन विहिरीतलं पाणी घे आणि समोरच्या शेतात जाऊन ते त्या झाडांना टाक. बट अट होती की कुठलाही प्रश्न करायचा नाही. ओके, मग जी बादली देण्यात आली त्या बादलीला खालचा बेसच नव्हता, फक्त एक गोल रिंग देण्यात आली, खालचा बेस काढून घेतला होता. तो जो राजा होता तो विचारात पडला की अरे यार, ही बादली अशी आहे की याच्यात मी पाणी कसं काय नेऊ शकणार आहे. बट अट होती, ती अट राजाने फॉलो केली. ओके, बघा पुढे कहाणी कशी, गोष्ट कशी खुलत जाते. ओके, त्याच्यानंतर राजाने ती बादली टाकली. असा असंख्य प्रयत्न करत असताना बादलीत काही पाणी येईना. पाणी येणारच कसं जर खाली बेसच नाहीये त्याला. ओके, तर राजाचा जो संयम होता तो संयम तिथे ढासळला, संयम सुटला राजाचा, आणि राजाने क्वेश्चन केला. ओके, आणि तिथेच राजा फसला की मी या बादलीतनं पाणी नेऊ शकणार नाही, कारण की त्याला खाली बेसच नाही. तिथेच ते महापुरुष म्हटले की हीच तर तुझी परीक्षा होती, तुझ्या संयमाची परीक्षा होती, कारण की तुझं मन एवढं चलबिचल की तू कुठल्याही गोष्टीवर ठाम राहू शकत नाही. तशीच अवस्था, द्विधा मनस्थिती आपल्या मनाची झाली आहे. प्रत्येकाला असं वाटायला लागलंय आता की कुठून ह्या वनरक्षकाचा फॉर्म भरला गेला, आणि याच्यात आम्ही लेखापाल किंवा वन सर्वेक्षकाचा जरी फॉर्म भरला असता तरी बेटर राहिलं असतं, आमचा आज रिझल्ट लागला असता, जेणेकरून आम्ही तिथे क्वालिफाय होऊन आम्ही नोकरीवर पोहोचलो असतो. तर मित्रांनो, या गोष्टीच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश एकच होता की अशी द्विधा मनस्थिती आपली सगळ्यांची आजच्या कंडिशनला, करंट सिच्युएशन हीच आहे की आपल्यालाही वाटतंय की आपण उगाच या वनरक्षकाच्या मागे 6 महिने आपण घालवले. बट याच्यातलं पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की तुमचा जो संयम होता, हा संयम तुमचा अजून ढासळलेला नाहीये, आणि ढासळू देऊ नका, कारण की भविष्यात अशा खूप काही गोष्टी तुमच्या
पुढे मांडण्यात येतील. तुमच्या आयुष्यात तुम्हाला अशा फेस करावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे असतं आयुष्यामध्ये तो असतो आपला संयम. बघा, जर तुम्ही आपल्या मनाला कंट्रोल करायला जर शिकले तर तुम्ही या भूतलावर अशी कुठलीच गोष्ट नाही की ती अशक्य. मित्रांनो, याच्यातनं अजून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे की आपण ज्या वेळेस अभ्यास करत असतो, आपण ज्या वेळेस कुठल्या तरी आपल्या गोलला ज्यावेळेस आपण फॉर्म भरला असतो किंवा याच्यानंतर आपण ज्यावेळेस अभ्यास करत असतो त्यावेळेसही आपल्या मनाची द्विधा अवस्था अशी असते. आपले दोन मन असतात आणि दोन मन कंटिन्यू आपल्याला एक चांगलं सांगत असतो आणि एक सतत फसवत असतो. याच्यात पण एक गोष्ट छोटीशी सांगतो की आपण प्रत्येक जणाने अनुभव घेतला असेल की सकाळी उठून रात्रीच्या वेळेस आपल्याला खूप काही एनर्जी येते. ओके, बघा, खूप काही एनर्जी येते. आपण खूप काही म्हणतो की मी उद्या सकाळी उठल्यानंतर मी हे करेल ते करेल आणि याचं अशक्य नाहीये इथपर्यंत आपली मजल असते. आणि सकाळी उठल्याचा अलार्म आपण लावतो, बट ज्यावेळेस तो अलार्म वाजतो त्यावेळेस आपल्याला असं जे आपलं सेकंड माइंड असतो तो सांगत असतो आपल्याला की ठीक आहे 5 मिनिटांनी उठू, 10 मिनिटांनी उठू, आणि आपणही त्याचं ऐकत असतो. आणि अशामध्येच कुठे आपले 8 ते 9 वाजून जातात हे आपल्याला कळतही नाही. आता पुढची गोष्ट खूप मजेदार आहे मित्रांनो अजून, कारण की हे जे मन आपल्याला सांगितलेलं असतं की 5 मिनिटं 10 मिनिटांनी उठणारे, तेच मन आपल्याला दिवसभर डिवचत असतं की अरे तुझ्याने काही नाही होणार, तुझ्याने सकाळी उठलं जात नाहीये, तू तुझे नियम फॉलो करत नाहीये. आणि सेम हे चक्र चालू असतं आपल्यासोबत. सो याच्यावर एकच पर्याय आहे मित्रांनो की तो म्हणजे मेडिटेशन करा, आपला माइंड कंट्रोल करा. वनरक्षक काय याच्यापेक्षाही खूप काही मोठ्या पोस्ट तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच मिळवाल मित्रांनो. फक्त संयम ठेवा मित्रांनो. हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की तुमचं जे म्हणणं आहे, तुमचं म्हणणं असेल की आमचा जो पेसाचा तुम्हाला वाटत होतं की पेसाचं तुम्ही आरक्षण, त्याच्या काही व्हॅकन्सी आहेत त्या तुम्ही वेगळ्या करून आमचा जो राहिलेला रिझल्ट आहे तो लावायला काय हरकत होती. ओके, ह्या गोष्टी आपल्या हातात नाहीये. शेवटी सरकार आपण निवडून दिलंय आणि निर्णय ते घेणार आहे. ओके, बट याच्यातही पॉझिटिव्ह असे आहे की जो निकाल लागलेला आता TCSचा, ओके, TCSने जो रिझल्ट लावला त्यांच्या सांगण्याप्रमाणे 3rd वीक मध्ये हा रिझल्ट बरोबर लागलाय. म्हणजे याच्यात पण असं आपल्याला कन्सिडर करू शकतो आपण की वनरक्षक असाही रिझल्ट त्यांच्याकडे रेडी आहे. ओके, त्यांच्याकडे रेडी आहे. जसा हा निकाल येईल तसा तो लगेच इमिजिएटली ते पब्लिश करतील. त्याच्यामुळे कोणीही आपली रनिंग थांबवू नका. याच्यात अजून मी एक गोष्ट नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल की फक्त वनरक्षक नाही तर इतर ज्या काही एक्झाम आहेत त्याचाही अभ्यास तुम्ही फोकसने, डेडिकेटेड पद्धतीने सुरू ठेवा, जेणेकरून तुमच्यावर जे काही प्रेशर येते फक्त एका एक्झामचं की मी फक्त वनरक्षकाची एक्झामचा अभ्यास केला होता, तो एकच पेपर मी दिलेला आहे आणि आता मग पुढे काय करू, अशी सिच्युएशन ठेवू नका. आपण पेपर देत असताना 2, 3, 4 ज्या काही ऍडव्हर्टाईज येत असतात त्यांचंही तुम्ही फॉर्म भरा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात टेन्शन नाही येणार. वनरक्षकाचं तुमचं काम नक्की होणार आहे, 100% होणार आहे. ज्याने काही प्रामाणिकपणे प्रयत्न केले, ज्याने प्रामाणिकपणे रनिंग केली, ज्याने आपलं डेडिकेशन दाखवलं, गोल जो होता आपला तो गोलवर फोकस करून आपलं जी डेस्टिनी होती त्या डेस्टिनी पर्यंत पोहोचण्याचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवला, त्या विद्यार्थ्यांचं काम नक्कीच होणार आहे ही मी लिहून देतो. आणि काळ्या दगडावरची रेघ आहे. ज्यांचं नाही होणार, ओके, ज्यांचं नाही होणार त्यांना याचा फायदा नक्कीच दुसऱ्या एक्झाम मध्ये होणारच आहे. ही तेवढेच काळ्या दगडावरची रेघ आहे. त्याच्यामुळे अभ्यास हा तुमचा कुठेच वाया जाणार नाही. तुमचं फिजिकल आहे ते कुठेच वाया जाणार नाही. त्याच्यामुळे मी नेहमीच म्हणत असतो की तुम्ही फक्त फोकस करा, अभ्यास करा, मेहनत करा. वय आहे तुमच्याकडे, तुम्ही चांगला त्याचा सदुपयोग करून घ्या. हा जो वेळ मिळालेला आहे आपल्याला त्या वेळेचा नेहमीच चांगला सदुपयोग करा. या व्हिडिओच्या माध्यमातून एकच मला प्रामाणिकपणे सांगावंसं वाटलं की ज्या विद्यार्थ्यांनी वनरक्षकाचा फॉर्म भरला होता त्यांच्या मनाला कुठेतरी थोडंफार वाईट वाटलं असेल, म्हणून म्हटलं चला तुमच्यापर्यंत पोहोचावं, तुम्हाला काहीतरी एक आपुलकीचे 2-3 शब्द सांगावेत आणि म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचलो. पुढचा जो काही अपडेट असेल तो नक्कीच तुम्हाला या व्हिडिओच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कंटिन्यू देण्याचा मी सतत प्रयत्न करत असणार आहे. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सद्गुरू.